नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या ठरलं तर मगचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असणार आहे. भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सुभेदारांच्या घरी गुढीची तयारी सुरू असते. अर्जुन, अश्विन गुढीची तयारी करत असतात. त्याचबरोबर इकडे कल्पना, सायली तेही पूजेची तयारी करत असतात. तेव्हा प्रताप तिथे येतो आणि अस्मिताला म्हणतो, अस्मिता काय करत बसलीस तू? सगळेजण इथे काम करत आहेत आणि तुझं काय चाललेलं आहे? जरा मदत कर उठ. तेव्हा अस्मिता मात्र म्हणते की हो डॅड, मी तर मदतच करते ना, ऑनलाईन शॉपिंग करते मी, ही तर मदतच झाली आहे. तेव्हा प्रतापला राग येतो. प्रताप म्हणतो काय चाललंय अस्मिता तुझं? आणि मग प्रताप तिचा विषय तिथेच सोडून देतो आणि त्यानंतर अश्विन आणि अर्जुनला सांगू लागतो की आज अजिबात बाहेर जायचं नाही, आज घरीच थांबायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय करायचा आहे. तेव्हा चैतन्य तिथे असलेला अर्जुन म्हणतो की हो हो डॅड, पण आज ना माझे एक महत्त्वाचे क्लायंट आहेत, ते घरी येणार आहेत, तेवढंच, बाकी काही नाही आहे. आणि इकडे अश्विन म्हणतो आज इमर्जन्सी आली नाही, ही एक खूप चांगली गोष्ट आहे. असं म्हटल्यानंतर सगळेजण खुश होतात. म्हणजे आता सगळेजण घरीच आहेत. आज नवीन वर्षाची सुरुवात ही होत आहे, सणाचा दिवस आहे. सगळेजण घरी असले की खूप छान वाटतं. आणि त्या पद्धतीनेच आता सायली कल्पनाला म्हणते की मी आवरून येते. मग सायली आवरण्यासाठी जात असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण पूजेसाठी तयार झालेले असतात आणि इकडे सायली अजून का आली नाही हे सर्वजण बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायली विचार करत असते आणि सायली तिथे येते. सायलीला पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटू लागतं. सायलीने पूर्णाजीने तिला जी साडी घेतलेली होती ती साडी नेसलेली असते आणि ते पाहून इकडे सायलीला पाहून सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. खूप छान अशी सायली तयार झालेली असते आणि पूर्णाजीच्या लक्षात ही गोष्ट मात्र आवर्जून येते. पूर्णाजी म्हणते ही साडी तर सायलीला मीच दिली होती आणि तिने ती आवर्जून नेसलेली आहे. पूर्णाजीलाही सायलीचं कौतुक वाटतं. त्यानंतर तिथे गुढी पडत असते. अस्मिता जोरात ओरडते. तेव्हा अर्जुन, सायली धावत जातात आणि ती गुढी सावरतात. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन सायलीचा हात लागला की कोणतीही गोष्ट चांगलीच होणार आहे. कल्पनाचं हे म्हणणं असतं. म्हणजे अर्जुन सायलीने आपल्या घरावरती आलेलं संकटही अगदी तसंच तारून नेलेलं असतं. त्यामुळं इकडे प्रताप म्हणतो की यावर्षी गुढी उभारण्याचा मान हा अर्जुन सायलीचा. त्या दोघांनीही आपल्या घरावरचं संकट नष्ट केलेलं आहे आणि आता त्यामुळं ही गुढी उभारून विजयाची गुढी तर त्यांनी उभारलीच आहे, पण आता ही गुढी उभारण्याचा मान त्यांचाच आहे असं प्रताप सर्वांना सांगतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली, अर्जुन पूजेची तयारी करतात. सर्व छान अशी गुढीची पूजा करतात, गुढी उभारतात आणि आता सर्वांना नैवेद्य देत असतात. अस्मिता मात्र दिलेला नैवेद्य खाण्यासाठी टाळाटाळ करत असते. तेव्हा पूर्णाजी तिला म्हणते खा, वर्षातून एकदाच खायचं असतं. आणि मग सायली अर्जुनकडे येते, अर्जुनला देते आणि त्यातला कडुलिंबाचं जे पान आहे ते अर्जुन गुपचूप खातो. ते पाहून लगेचच अश्विन म्हणतो की काय आज दादाने लगेच एवढा बदल, म्हणजे सायली आल्यामुळं एवढा बदल झाला आहे, हे सर्वांच्याच लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की मामा, माझी ती क्लायंट येणार आहे ना, ती खरंच खूप हेल्थ कॉन्शियस आहे, ब्लॅक कॉफी कारण ते दूध घेत नाही असं इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा कल्पना म्हणते हो रे, आज एवढे महत्त्वाचे क्लायंट तुझे येणार आहेत ना, करेल आम्ही सगळं व्यवस्थित. सायली पण तेच म्हणते, पण सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो कोण येणार आहे. आणि तेवढ्यात अर्जुनची महत्त्वाची क्लायंट येते. म्हणजेच अर्जुन तिकडे धावत जाऊ लागतो आणि तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो. सायली विचारच करू लागते की नक्की कोण आहे, यांचं नक्की काय चाललं आहे, कोण एवढं महत्त्वाचं क्लायंट आहे, हे तिला प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच सायली त्याच्यासाठीच धावत गेलेल्या अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुन तर तिकडे जाऊन त्या आलेल्या मुलीला मिठी मारतो. एकदम मॉडर्न लुकमध्ये एक मुलगी आलेली असते आणि ती अर्जुनची क्लायंट आहे. पण अर्जुन जेव्हा तिच्याशी जे बिहेव करत आहे किंवा तिचं जे वागणं आहे ते पाहून सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण इकडे घरातले मात्र जाम खुश असतात, कारण सगळ्यांना कळलेलं असतं की नक्की कोण आलेलं आहे. आणि मग ती जी आलेली आहे तिला लगेचच अर्जुन म्हणतो मन्या, आणि ती पण लगेच जुजू असं म्हणत असते. आणि मग दोघंजण त्यांनी लहानपणी ज्या गोष्टी करायचे त्या पद्धतीने वागू लागतात, एकमेकांच्या ठुमके देतात. त्याचबरोबर ती अर्जुनचे केस विस्कटत असते तर अर्जुन ते केस सरळ करत असतो. अर्जुन नंतर तिच्या खांद्यावरती हात टाकून तिला घेऊन येतो. ती आलेली पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो.
तेव्हा सायली विचार करते, नक्की काय आहे हे? मन्या, जुजू, चिनू असली काय नाव आहे ती? नक्की काय आहे हे? मग तिथं असलेल्या सर्वांना मन्याला पाहून खूपच आनंद होतो आणि अस्मिता म्हणते, मन्या तू येणार आहेस हे माहितीच नव्हतं आम्हाला. फक्त अर्जुनचं आपलं मगापासून महत्त्वाची क्लायंट येणार आहे हेच चाललेलं होतं. त्याचबरोबर इकडे सर्वजण मण्याशी बोलत असतात, आज किती दिवसानंतर आलेस, कॉलेजला असताना रोज घरी असायचीस, आत्ता आलेली आहे, हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं. सगळेजण घरात जातात, सायली मात्र बाहेर एकटीच उभी राहते. त्यावेळेस विमल तिथे येते आणि म्हणते, सायलीताई चला. आणि मग सायलीताईला घेऊन तीही आत जाते. आता सगळेजण बोलत असतात. मग मण्याला सगळेजण विचारू लागतात की काय हे किती वर्षानंतर आले, आम्हाला वाटलं की येणार आहे की येणार नाहीस, हा प्रश्नच पडलेला होता. तर मण्या म्हणते की हो, कसे अमेरिकेवरून आले, पण मला आल्याला वाटलं होतं की मला खूप फॅमिलीला मी मिस करेल, पण आता तुम्हा सर्वांना भेटले ना, तर आता मला तसं वाटत नाही आहे. आणि सगळेजण बोलू लागतात. तेव्हा ती म्हणते की मी कल्पू आंटीला कॉल केला होता, मला एक रेसिपी हवी होती त्यासाठी. मग जेव्हा ती कल्पू आंटी म्हणते तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे काय आहे? आता ही कल्पू आंटी का म्हणते? सायलीला ह्या सगळ्या गोष्टी नवीन वाटत असतात, कारण या घरामध्ये ती मुलगी आलेली आहे, सगळ्यांशी एवढं गोड बोलत आहे, सगळेजण तिच्याशी छान वागत आहेत, बोलत आहेत. ही गोष्ट सायलीला थोडी खटकते. सायली विचार करते, नक्की काय आहे ही? आपण काही कमी पडतोय का? कारण घरातले सगळे त्या मुलीशी एवढे कनेक्टेड होत आहेत. सायलीला वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर तिचं असलेलं अर्जुनशी बिहेवियर, ह्या गोष्टीचाही सायलीला खूप त्रास होत असतो. कारण ती मुलगी अर्जुनच्या खूपच जवळ जात असते आणि सायलीला खूप राग येत असतो. त्याचबरोबर ती इकडे पूर्णाजीकडे जाते आणि म्हणते, पूर्वाजी खरंच खूप मिस केलं मी तुला. आणि हे जेव्हा पूर्णाजीला म्हणते आणि पूर्णाजी तिला मिठीत घेते आणि म्हणते, हो गं आम्ही पण, कारण इतके दिवस तू आमच्याकडे यायचे, आता वाटलं येणार की नाही, नक्की काय चाललं आहे तुझं, हा प्रश्न आम्हालाही पडलेला होता. आणि त्यानंतर ती पूर्णाजीला मिठी मारते. तिचं सगळ्यांशी असलेलं बॉन्डिंग, सगळ्यांशी असलेलं बोलणं हे पाहून सायलीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. सायलीला वाटत असतं की हे सगळं काय चाललं आहे. आणि त्यानंतर अर्जुन सांगत असतो की तिची एक केस आहे, तिची इथे ना प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती एका व्यक्तीने कब्जा केलेला आहे, तर त्याच केस संदर्भात आम्ही बोलणार आहोत. तर ती पण म्हणते की हो, कारण अर्जुनसारखा एवढा लॉयर चांगला असताना दुसरा लॉयर शोधायची काही गरजच नाही आहे. आणि आता तिनं सांगितलेलं असतं की मला अर्जुनकडेच ती केस द्यायची होती, त्यामुळं मी ती केस अर्जुनला दिली. अर्जुन म्हणतो की आम्ही स्टडीमध्ये डिस्कशन करत बसेल, आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका. आणि सायलीला म्हणतो की सायली 2 कॉफी पाठवा आणि त्यासोबत काहीतरी खायलाही पाठवा. त्यावेळेस सायली म्हणते, काय ही काय कॉफी प्यायची वेळ आहे? आज ह्यांना ब्लॅक कॉफी प्यायची आहे, रोज तर दुधाची कॉफी लागत असते. आणि खायला स्वयंपाक झालेला आहे जेवणाचा, मी तेच पाठवेल, वेगळं काही पाठवणार नाही. आणि सायली 2 ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि ती जी मन्या असते ती अर्जुनच्या खूप जवळ बसलेली आहे हे पाहून सायलीला खूप राग येतो आणि सायली आणलेली कॉफी त्या मण्याच्या अंगावरती सांडते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, काय हे सायली? सायली तसाच चहा ट्रे हातात घेऊन तिथं थांबलेली असते. त्यानंतर सायलीच्या समोर आणखी एक सत्य येतं, ते म्हणजे आता मन्या आणि अर्जुनच्या मध्ये अंतरपाट धरलेला आहे, दोघांवरती मंडोळ्या बांधलेल्या आहेत, दोघांच्या हातामध्ये हार आहेत आणि आता मन्या आणि अर्जुनचं लग्न लावलं जात आहे. हे ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली ढसाढसा रडत असते, घरातले सगळे खुश असतात. त्यानंतर सायली बोलणं ऐकत असते. मन्या अर्जुनला म्हणत असते की कॉलेजमध्ये असताना तर तुला खूप मॉडर्न मुली आवडायच्या, त्यांच्यावर तू जळायचा, त्यांच्या मागे फिरायचा, आणि बायको मात्र अशी का केली? हे ऐकून सायलीला धक्का बसतो. थँक्यू.